स्टुडंट ॲडमिनिस्ट्रेशन यूजिंग मायक्रोसॉफ्ट एक्सेल. MKCLमध्ये काम करणाऱ्या सर्व ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी स्टुडंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स, अटेंडन्स, पेंडिंग फीज, त्याचबरोबर इरा रिपोर्ट्स, एक्झाम रिपोर्ट्स अशा प्रकारचे बरेचसे टास्क्स डे टू डे ट्रान्झॅक्शन्स हँडल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा वापर करून एक सुंदर टेम्पलेट इथे आपण क्रिएट केलेला आहे आणि या टेम्पलेटचा वापर आपल्यापैकी बऱ्याचशा ट्रेनिंग सेंटर्सना करता येऊ शकेल. या एक्सेल टेम्पलेटमध्ये एक डॅशबोर्ड क्रिएट केलेला आहे आणि या डॅशबोर्डमध्ये आपल्याला एका ठराविक पिरियडपासून ठराविक पिरियडपर्यंत किंवा एका ठराविक पिरियडमध्ये आपला टोटल इन्कम मंथली किती झालेलं आहे, मंथली कलेक्शन, मंथली एक्सपेन्सेस, ग्रॉस प्रॉफिट किती झालेलं आहे, त्याचबरोबर आत्तापर्यंत आपल्या सेंटरमध्ये एकूण एनरोल्ड संख्या किती, एकूण कॅन्सल्ड किती, पोस्टपोन्ड किती, मेल स्टुडंट, फिमेल स्टुडंट, सिंगल, मॅरिड आणि कोणत्या फॅकल्टीकडे किती स्टुडंट आत्तापर्यंत शिकलेले आहेत याची एक समरी या शीटमध्ये इथे ऑटोमॅटिकली जनरेट केली जाते. जेव्हा एखादा स्टुडंट ॲडमिशन घेतो तेव्हा डेटा टॅबमध्ये आपल्याला त्या स्टुडंटची एंट्री करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला विद्यार्थ्याचं डेट ऑफ ॲडमिशन टाईप करायचं आहे, स्टेटस आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे, वेदर ही इज एनरोल्ड, कॅन्सल्ड, पोस्टपोन्ड. कोर्स संपल्यानंतर आपण कंप्लीटेड हा स्टेटस सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव टाईप करायचं आहे, त्यानंतर मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे, स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, मॅरिटल स्टेटस, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, सिटी, ही सगळी इन्फॉर्मेशन टाईप करायची आहे. विशेष म्हणजे इथे त्या मुलाने कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे त्या कोर्सचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इफ यू सिलेक्ट एनी कोर्स, जर तुम्ही इथे कुठला तरी एक कोर्स चूज करताय तर त्या कोर्सची जी टोटल फी तुम्ही डिसाईड केली असेल ती फी ऑटोमॅटिकली या शीटमध्ये इनपुट होणार आहे. फीज फॉर द कोर्स, दिस फी विल ऑटोमॅटिकली इन्सर्टेड. तुम्हाला एका वेगळ्या शीटमध्ये डिफाईन करता येऊ शकेल की तुमच्याकडे एकूण किती कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसची लिस्ट इथे क्रिएट होईल. आणि जेव्हा तुम्ही इथून एखादा कोर्स चूज कराल, फॉर एक्झाम्पल इफ यू चूज दिस क्लिक डिप्लोमा, तर इथे टोटल फी जी दिसेल 12,500 ऑटोमॅटिकली दिसेल. इवन तुमच्याकडे किती शिक्षक आहेत त्या शिक्षकांची देखील माहिती तुम्हाला इथे रेकॉर्ड करता येईल आणि शिक्षकाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करता येईल. त्याचबरोबर कोर्स स्टार्ट डेट तुम्हाला इथे टाईप करता येईल आणि तुम्ही स्टार्ट डेट टाईप केलात तर त्याची एंड डेट देखील ऑटोमॅटिकली मेन्शन होईल. म्हणजे प्रत्येक कोर्सचं ड्युरेशन देखील तुम्हाला सेट करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल हिअर इफ यू चूज द MSCIT कोर्स, जर 6 तारखेला कोर्स सुरू झाला असेल तर तो साधारणपणे 4 जानेवारीपर्यंत संपेल. तुम्हाला ड्युरेशन देखील इथे स्पेसिफाय करता येणार आहे. त्याचबरोबर त्याची टोटल फी जमा किती, तर फी जमा करण्यासाठी रिसीट नावाची टॅब इथे दिलेली आहे आणि या रिसीट टॅबमध्ये तुम्हाला इनपुट करायचं आहे स्टुडंट नंबर. इथे तुम्हाला टाईप करायचं आहे सिरियल नंबर, स्टुडंट नंबर 25. तुम्ही इथे स्टुडंट नंबर टाईप केलात तर त्या स्टुडंटची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे टाईप होईल. ओनली वी हॅव टू इनपुट द रिसीट नंबर. इथे आपल्याला रिसीट नंबर इनपुट करायचा आहे, डेट इन्सर्ट करायची आहे आणि त्याची फीज किती रिसीव केली ते आपल्याला इनपुट करायचं आहे. म्हणजे इथे फक्त आपल्याला फॉर्म नंबर, रिसीट, डेट आणि अमाऊंट एवढ्याच गोष्टी इनपुट करायच्या आहेत. त्याचबरोबर डेली एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी पेमेंट शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. इथे जे काही डेली एक्सपेन्सेस आपण करतो, हिअर यू राईट द रेफरन्स नंबर, त्यानंतर तुम्हाला इथे डेट, त्यानंतर एक्सपेंडिचर टाईप, नॅरेशन आणि त्याची अमाऊंट इथे तुम्हाला टाईप करता येऊ शकेल. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याचं MSCIT किंवा MKCLच्या कुठल्याही कोर्सला रजिस्ट्रेशन झालं तर LFमधून आपल्याला त्याचा जो डेटा आहे तो डेटा कॉपी करायचा आहे. म्हणजे त्याचा लॉगिन IDचा जो डेटा आहे, लॉगिन ID, पासवर्ड, इरा लॉगिन ID आणि पासवर्डचा जो डेटा आहे तो आपल्याला कॉपी करून या शीटमध्ये सिम्पली पेस्ट करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा त्याची एक्झाम डेट अनाऊन्स होईल MSBTच्या वेबसाईटवरती, तर त्या MSBTच्या वेबसाईटमध्ये एक्झामचं जे शेड्यूल आहे हे शेड्यूल सिम्पली आपल्याला कॉपी करून इथं पेस्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक्झामचा रिझल्ट देखील जेव्हा डिस्प्ले होतो तो रिझल्ट देखील इथे आपल्याला कॉपी पेस्ट करायचा आहे. सिम्पली हे कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही रिपोर्ट्स जनरेट होणार आहेत, त्या रिपोर्टचा वापर तुम्हाला करता येणार आहे. आणि जेव्हा त्याचं सर्टिफिकेट इश्यू होईल, सर्टिफिकेट तुमच्याकडे जमा होईल, तेव्हा देखील त्या सर्टिफिकेटच्या लिस्टबरोबर जी सर्टिफिकेटची डिटेल्स येतात ते इथे तुम्हाला टाईप करायचे आहेत. सर्टिफिकेट इश्यू केल्यानंतर तुम्ही इश्यू डेट देखील इथे टाईप करू शकता. याचा फायदा असा होणार आहे की इथे या फॉर्ममध्ये
जेव्हा तुम्ही त्या विद्यार्थ्याचा फॉर्म नंबर इनपुट कराल तेव्हा तुम्हाला त्या विद्यार्थ्याचे कोर्स डिटेल, कोर्स कधी सुरू झाला, कधी संपतो आहे, त्याचबरोबर त्याचे पर्सनल डिटेल्स, त्यानंतर त्याचे ॲकॅडमिक डिटेल्स म्हणजे त्याचा लर्नर आय डी काय आहे, लॉग इन आय डी काय आहे, पासवर्ड काय आहे, एक्झाम डेट, एक्झाम टाईम, तो विद्यार्थ्याचा रिझल्ट काय आहे, पास आहे का फेल आहे, सर्टिफिकेटचा नंबर किती आहे, तो इश्यू केला असेल तर त्या इश्यूची डेट किती आहे, त्यानं किती हप्ते कशा पद्धतीनं भरलेले आहेत, त्याचे पूर्ण इन्स्टॉलमेंट डिटेल्स एका स्क्रीनशॉटमध्ये येईल आणि हे प्रिंटेबल आहे. याची प्रिंटआउट तुम्हाला इमिडिएटली काढता येऊ शकेल. त्याचबरोबर पेंडिंग फीजच्या शीटमध्ये तुम्हाला कोर्स वाईज, बॅच वाईज फीज कलेक्शन किंवा पेंडिंग रिपोर्ट इथे मिळणार आहे. तुम्हाला सिम्पली इथे कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि कोर्स सिलेक्ट केल्यानंतर त्या कोर्सच्या ज्या अवेलेबल बॅचेस आहेत त्यापैकी एखादी बॅच तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. बॅच वाईज क्विकली पेंडिंग फी रिपोर्ट तुम्हाला इथून काढता येऊ शकेल. त्यानंतर कोर्स वाईज स्टुडंट लिस्ट तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला कोर्सचं नाव चूज करायचं आहे. मेल, फिमेल ऑप्शन्स चूज करायचे आहेत. लिस्ट तुम्हाला क्विकली मिळू शकेल. त्याचबरोबर तुम्हाला कोर्स वाईज काउंट देखील मिळू शकेल की एका स्पेसिफिक वेळेला तुमच्याकडे कुठल्या बॅचेस सुरू आहेत. 4 ते 6 या वेळेमध्ये MSCITची एक बॅच सुरू आहे, त्यामध्ये 19 मुलं आहेत. टॅलीची एक बॅच सुरू आहे, त्यामध्ये 8 मुलं आहेत. इंटरनेटची एक बॅच सुरू आहे, त्यामध्ये एकच मुलगा आहे. तर तुम्हाला तुमच्या वेळा इथे ठरवता येतील. बॅच टाईम किंवा कोर्सची नावं तुम्हाला एकदाच डिफाईन करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस देखील करता येतील. आणि कुठल्या वेळेमध्ये तुमच्याकडे किती मुलं शिकत आहेत, कुठल्या कोर्सला किती मुलं शिकत आहेत याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळू शकेल. त्याचबरोबर तुम्हाला एखादा कोर्स तुम्ही जर चूज केला तर त्या कोर्सच्या किती बॅचेस दिवसभरामध्ये सुरू आहेत, त्या प्रत्येक बॅचमध्ये किती मुलं आहेत, त्यातले एनरोल्ड संख्या किती, कंप्लीटेड संख्या किती, मेल किती, फिमेल किती, तुम्हाला रिपोर्ट्स या स्लायसर्सवरून काढता येऊ शकतील. डेली रिपोर्टमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचा स्पेसिफिक रिपोर्ट मिळणार आहे. कुठल्या दिवशी किती ॲडमिशन्स झाले, त्यांचे डिटेल्स काय होते, बॅच टाईम काय होत्या, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. मंथली रिपोर्टमध्ये मंथली रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. ज्या मंथला तुम्ही क्लिक कराल त्या मंथमध्ये एका स्पेसिफिक कोर्सला किती स्टुडंट्स एनरोल झालेले आहेत, तुम्हाला मंथली रिपोर्ट इथे मिळणार आहे. याचा वापर देखील तुम्हाला करता येऊ शकेल. त्याचबरोबर एखाद्या स्टुडंटची अटेंडन्स जर आपल्याला घ्यायची असेल तर इथे अटेंडन्सची एक सेपरेट शीट इथे क्रिएट केलेली आहे, ज्यामध्ये पेंडिंग फी सहित त्या मुलाची अटेंडन्स आपल्याला इथे रेकॉर्ड करता येणार आहे. अटेंडन्स रेकॉर्ड करत असताना सिम्पली विद्यार्थी रोल नंबर इनपुट करायचा आहे आणि अशा प्रकारची एक शीट तुम्हाला क्रिएट होणार आहे. त्या अटेंडन्सबरोबरच या ठिकाणी त्याचा जो पेंडिंग बॅलन्स आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. अटेंडन्स नावाच्या शीटमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला अटेंडन्स रेकॉर्ड करायचं आहे आणि अटेंडन्स रेकॉर्ड करण्यासाठी सिम्पली आपल्याला त्या स्टुडंटचा रोल नंबर टाईप करायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला डेट इन्सर्ट करायची आहे, कोणत्या डेटला तुम्हाला अटेंडन्स घ्यायची आहे. डेट इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला स्टुडंटचा फक्त रोल नंबर इनपुट करायचा आहे. त्याची अटेंडन्स ऑटोमॅटिकली लावली जाईल आणि ॲट द टाईम ऑफ अटेंडन्स त्याची जी पेंडिंग फी आहे ती देखील तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. अटेंडन्स रिपोर्टमध्ये तुम्हाला एका स्पेसिफिक विद्यार्थ्याचा पूर्ण 3 महिन्याचा रिपोर्ट एका पानामध्ये हवा आहे. तर सिम्पली तुम्हाला त्याचा फॉर्म नंबर इथं टाईप करायचा आहे 15 आणि जो फॉर्म नंबर तुम्ही इथं टाईप कराल त्याचा पूर्ण 3 महिन्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होईल आणि याची एक प्रिंटआउट काढून आपल्याला याचा वापर करता येऊ शकेल. सिम्पली तुम्ही इथे स्टुडंटचा रोल नंबर टाईप केलात, 1 नंबर आपण टाईप करूया, तर तो स्टुडंट सप्टेंबरमध्ये किती दिवस प्रेझेंट आहे, किती ॲब्सेंट आहे, ऑक्टोबरमध्ये किती प्रेझेंट आहे, किती ॲब्सेंट आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर 1 काय आहे, कॉन्टॅक्ट नंबर 2 काय आहे, टोटल फी किती, रिसिव्ड फी किती, पेंडिंग फी किती, त्याचं फॅकल्टी कोण आहे, बॅच टाईम कुठली आहे, सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसेल. त्याचं टोटल प्रेझेंट पर्सेंटेज किती आहे, ॲब्सेंट पर्सेंटेज किती आहे, ॲव्हरेज किती आहे, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसू शकेल. आणि बॅच अटेंडन्समध्ये बॅच वाईज रिपोर्ट पाहता येऊ शकेल. तुम्हाला सिम्पली इथून कोर्स चूज करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही इथून कोर्स चूज कराल त्या कोर्सच्या जेवढ्या पण अवेलेबल बॅचेस असतील त्या बॅचेसची लिस्ट तुम्हाला इथे डिस्प्ले होईल आणि या बॅच टाईमच्या लिस्टमधून तुम्हाला बॅच टाईम चूज करायची आहे. इथे तुम्ही कोणतीही बॅच टाईम जेव्हा चूज कराल तेव्हा त्या बॅचचे सर्व स्टुडंट तुम्हाला डिस्प्ले होतील. हे सर्व फील्ड्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. स्टेटस तुम्हाला चेंज करायचं आहे, कंप्लीटेड, एनरोल्ड. कोर्स चूज करा, फॅकल्टी चूज करा आणि इथून फॅकल्टी चूज केल्यानंतर त्या फॅकल्टीच्या जेवढ्या बॅचेस असतील त्या अवेलेबल बॅचमध्ये जेवढे स्टुडंट असतील
त्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन इथे डिस्प्ले होईल. सिम्पली तुम्हाला इथून मंथ चूज करायचं आहे आणि मागच्या महिन्याचा जरी तुम्हाला रिपोर्ट प्रिंट काढायचा असेल तर तो रिपोर्ट तुम्हाला इझिली प्रिंट काढता येऊ शकेल. कुठल्याही महिन्याचा रिपोर्ट इझिली तुम्हाला प्रिंट काढता येऊ शकेल आणि डॉक्युमेंटेशनसाठी तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल. सो दिस नाईस वर्क इज अवेलेबल हिअर इन दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन. कोणालाही याची आवश्यकता असेल तर तुम्ही हे ऑर्डर करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9960014422 विशाल शहा मिरज 9960014422. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या शीटबद्दल काही मॉडिफिकेशन्स किंवा अजून काही मदत हवी असेल तर तुम्हाला याचा वापर करता येऊ शकेल.